नमस्कार, तुम्ही बघताय सरकारनामा. साधारण वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांची लढाई निवडणूक आयोगासमोर झाली. आता त्याचाच दुसरा भाग वाटावा अशी लढाई आता राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगासमोर अपियर झाले आणि त्यावेळी अजित पवार गटाने थेट शरद पवार यांच्यावरतीच वार केला. पहिल्यांदाच पुतण्याने थेट काकांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. नेमके कुठले मुद्दे आज अजित पवार गटाने मांडले हे मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. अजित पवार गटाची आजची मांडणी जी आहे ती 3 वकिलांनी केली. तिथे कुठलाही मुख्य नेता उपस्थित नव्हता, तर शरद पवार गटाच्या बाजूने स्वतः अभिषेक मनु सिंघवी यांनी तिथे वकिली केली आणि त्यांच्यासोबत शरद पवार सुद्धा उपस्थित होते. आजच्या दिवसामध्ये अजित पवार यांची मांडणी जी पहिली होती ती होती, आमच्यासोबत विधानसभेचे 42, विधान परिषदेचे 6 आमदार आणि त्यासोबतच नागालँडचे एकूण 7 आमदार आहेत. सांगण्याचा मतितार्थ एवढाच की अजित पवार गटाला दाखवून द्यायचं होतं की जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. दुसरा मुद्दा, आमदारांवर जी कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर आहे याची सुद्धा मांडणी त्यांनी केली. तुम्हाला जर आठवत असेल तर जयंत पाटील आणि त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड या दोघांनी एक पत्र विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकर यांना दिलं. अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या 8 मंत्र्यांवरती अर्थात 8 आमदारांवरती कारवाई व्हावी. त्यांची कृती ही पक्षविरोधी आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र त्याला जोडताना अजित पवार गटाने आज प्रतोद असलेले अनिल भाईदास पाटील हे सुद्धा आमच्यासोबत आहेत याची मांडणी केली आणि कारवाईची जी मागणी होतीये ती सुद्धा बेकायदेशीर असल्याचं निवडणूक आयोगासमोर सांगितलं. तिसरा जो मुद्दा आहे जो अजित पवार गटाने मांडला तो म्हणजे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्या निवडीवरती आक्षेप. त्यांची मुदत संपलेली आहे, त्यांची निवड जी आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, निवडणुका झाल्या नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे अजित पवार गटाने ज्या दिवशी पक्षामध्ये फूट पडली त्याच दिवशी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती सुद्धा केली आहे. चौथा मुद्दा जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे थेट शरद पवार यांच्या निवडीवरतीच आक्षेप. त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही पक्ष घटनेनुसार नाही असा मोठा आरोप आज अजित पवार गटाकडनं करण्यात आला. इतकंच नाही तर पवारांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा जोरदार आक्षेप नोंदवण्यात आला. पक्ष ते मर्जीनुसार चालवतात असं सुद्धा म्हटलं गेलं. इतकंच नाही तर पक्षामध्ये अनेक वर्षांपासून अंतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत. नियुक्त्या केवळ एका पत्राच्या आधारावर होतात असं सुद्धा अजित पवार गटाने म्हटलेलं आहे. एकूणच शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवरच मोठा आक्षेप जो आहे तो नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची निवड कशा पद्धतीने चुकीची होती, बेकायदेशीर होती असं सुद्धा म्हटलेलं आहे. खरं तर त्यांच्या याच एकूण मांडणीचे परिणाम आता दूरगामी होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर आजच्या संपूर्ण निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे जर तुम्ही बघितलं तर अधिकाधिक युक्तिवाद जो आहे तो अजित पवार गटाने केला, कारण पहिल्यांदा ते गेले होते, ते याचिकाकर्ते आहेत. त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शरद पवार गट सुद्धा आपलं म्हणणं मांडणार आहे. येत्या 9 तारखेला म्हणजे सोमवारी पुन्हा एकदा निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीच्या फुटीवरची जी केस आहे ती चालणार आहे. तिथे नेमकं काय होतं, कशा पद्धतीने आता पुढच्या घडामोडी होत जातात हे सुद्धा बघावं लागेल. तूर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.